तर अशा बैठकीला पक्षाधीश जारी होतो ना. राऊत साहेब बैठकीमध्ये अनुपस्थिती सोडून दुसऱ्या काही मुद्द्यावर चर्चा झाली आहे? झाली ना. संघटनात्मक बाबींवर चर्चा झाली, खास करून आमची की खासदारांनी कोणत्या जबाबदाऱ्या घ्याव्यात संघटनेच्या संदर्भात यापुढे चर्चा झाली. अनेक अजेंड्यावरती अनेक विषय होते, आणि आम्ही वारंवार अशा प्रकारच्या बैठका पार्लमेंट सुरू असताना इथे घेतो, नाहीतर आम्ही मुंबईत घेतो, बाहेर घेतो, यापुढे घेत राहू. आणि आम्ही अत्यंत रिलॅक्स होतो. आपण पाहिलं असेल अशा प्रसंगातून आम्ही वारंवार गेलेलो. आता त्यांना ज्या प्रसंगात यावेळेस अवघड जाईल त्यांना. 100% अवघड नाही, त्यांना त्यांचं जगणं कठीण होईल. बघू ना काय राऊत साहेब आता ही जी गद्दारीची जी कीड आहे ही आता कायमची चिरडावी लागेल. हा बघा की हे तुम्ही मशाल चिन्हावर निवडून आणा, मशाल, आणि तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर निवडून आलं, मोदींच्या नाही, देवेंद्रजीच्या नाही. हा तुम्ही या वेळेला पूर्णपणे मशाल चिन्हावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवारीवरती निवडून आलेला असताना तुम्ही जर अशा प्रकारे बेईमानी करत असाल तर तुम्ही तुमच्या आईच्या दुधाचा लिलाव केला. तुम्ही तुमच्या आईच्या दुधाची लिलाव केलाय, लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या आईला विकलाय. आणि मी तुम्हाला सांगतो ना, बघून घेऊ, हे सोपं नाही. यावेळेस सोपं नाही. या वेळेला सोपं नाही. तुम्ही तुमच्या सिक्युरिटीला भारताचं सैन्य आणा, आम्ही मरायला तयार. आत्ताच अनेक ठिकाणी सिक्युरिटी वाढवली गेली, आंदोलन होत आहेत, विरोध केला जातो. गांडूच आहेत, गांडू काय गांडू. तर बैठकीला 6 खासदार अनुपस्थित राहिल्याचं यावेळी संजय राऊत म्हणतायत आणि अनुपस्थित 6 खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचं राऊतांनी सांगितलंय. जसे आमच्याकडे असताना एकटे फिरत होतात ना, तसे फिरा. आता एकनाथ शिंदे त्यांना बॉडीगार्ड दे, बरोबर आहे. मग त्यांना पुढे 2 पोलीसच्या गाड्या, मागे 2 पोलीसच्या गाड्या, आणि ते मिलिटरीच्या वेशातले सीआरपीएफचे लोक असतात ना, ते ते वगैरे त्यांना देतील. आणि जणू काय युद्ध करून शौर्य पदक मिळवून आले अशा तऱ्हेने फिरतील हे भोसडीचे. मिळले काय भोसडी. बरं का, हे गद्दार लोक आम्हाला सांगणार. सर, जनमताचा अपमान नाही, ज्या ज्या लोकांनी त्या मतदारसंघामध्ये. हो, नक्कीच आहे. त्या लोकांनी मतदान भाजपच्या विरुद्ध केलंय. लोकांनी मतदान मशाल चिन्हावर केलंय, आणि लोकांनी मतदान उद्धव ठाकरे साहेबांना केलं ना. आणि तुम्ही आणि हे सगळे लोक एकनाथ शिंदेच्या पक्षाविरुद्ध जिंकून आलेले आहेत. तुम्ही हिंगोलीतला बघा, तुम्ही हे बघा, परभणीतला बघा, तुम्ही अनेक ठिकाणी हे सगळे लोक. तुम्ही शिर्डीचा खासदार बघा. बरं, शिर्डीच्या खासदाराने 2दा गद्दारी केली, तरी आम्ही त्याला कन्सिडर केलं उद्धवजींनी. खरं म्हणजे माझा विरोध होता काही लोकांना, हे पुन्हा पुन्हा बेईमानी करते, पण उद्धवजी आमचे फार दयाळू आहेत. आता हे जे बदमाश लोक आहेत त्यांना असं वाटतं की त्यांनी फार मोठा तीर मारलेला आहे, हा तीर त्यांच्या आता पार्श्वभागात जाईल. सर, कायदेशीर कारवाई केली जाणार यांच्या सगळ्यांनी. आता अरुण सावंत साहेबांनी काय सांगितलं तुम्हाला? नाही का, म्हणजे लढाई कोर्टाची लढाई असं मला म्हणायचं. होईल ना, सगळं जे व्हायचं ते होईल. आता जनतेशी तुम्हाला लढाई. न्याय मिळेल असं वाटतं का? नाही, सोडून द्या. आता जनतेशी लढाई. या मंडळींना वेगळा निर्णय घेण्याची गरज का अशी वाटली? याच्या मागचं काही कारण आहे? हा निर्णय गद्दारीला काही गरज लागत नाही ना. ज्याच्या रक्तामध्ये गद्दारी आहे, ज्याने 14 तारखेनंतर त्या आपली परवा रात्री ज्यांनी 15-15 कोटी रुपये स्वीकारले आणि विमानात बसले, तोपर्यंत विमानात बसायला तयार नव्हते. नोटिस जिसे कहते हैं वो जारी करे. उनको मीटिंग नोटिस शाम तक मिल जाएगी हर एक को. उस नोटिस के बाद में मिलते ही उनको 7 दिन के अंदर हमें उनको उत्तर देना है. अगर जवाब नहीं आए तो कानूनन कार्रवाई होगी. बगावत के सांसदों ने ये तय किया है कि कांग्रेस में विलीन होने की शंका थी. ये सबसे इतने कमीने लोग हमने जिंदगी में नहीं देखे.
अपनी माँ के साथ प्रताड़ना करने वाले लोग हैं। इतने कमीने लोग हैं वो। जिस तरह अपनी माँ के साथ प्रताड़ना कर रहे हो यार। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी, शिवसेना प्रमुख वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ने स्थापित की हुई पार्टी, जो माननीय ठाकरे साहब के नेतृत्व में चल रही है, वो ठाकरे साहब ही अपना अस्तित्व खोने की मतलब नोटिस जारी कर रहे हैं। क्या बात कर रहे हो यार, इतने गिरे वो कमीने हो। अभी मुझे लगता है मुझे भी संजय राउत साहब के जैसे कमीना तो अच्छा है, ठीक, उससे ज्यादा और गिरे हुए वो गंदी नाली के कीड़े। जो कोई इस तरह से बात करता है वो तो गंदी नाली का कीड़ा होगा। बस। तर नोटीस प्राप्त झाल्यानंतर 7 दिवसात उत्तर द्यावं लागणार असं अरविंद सावंत यांनी म्हटलेलं आहे। उत्तर न आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असं देखील सावंतांनी म्हटलेलं आहे। लोक निवडून आणली आणि हे अशा पद्धतीनं जर तुम्ही तुमच्या आईशी बेईमानी करत असाल ना, तर लक्षात ठेवा, आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलेलो नाही। जा, आमची तक्रार करा धमकी दिली म्हणून। तुम्हाला आता तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला आमच्यापासून धोका आहे। तर केंद्र आणि राज्य दोघांशी 2 हात करायची तयारी झाली। नक्कीच आम्ही करतोच आहोत। आताही करतो, असं काय करताय? आम्हाला 4 वर्ष न्याय मिळत नाही, तर कशाचं एक लक्षात घ्या, केंद्र पाठीशी आहे म्हणून त्यांची हिंमत होते ना, तर यांचे अवकाश काय? केंद्रीय सत्ता यांच्या पाठीशी आहे ना, म्हणून तर हे दिल्लीत येऊन दादागिरी करतात ना। नाही हे कोण आहे? कोण आहे? यांना ठाण्यात घुसून मारतील, यांची लायकी काय? शिवसेना ही 4 अक्षरांच्या पाठीशी होती, म्हणून ते आतापर्यंत पोहोचले इथे, आणि आता आम्हाला पणा काढून दाखवतात। बघूया सगळ्यांचे दिवस येतात। हो गया।